मित्र व मैत्रिणींनो, ही अभिनेत्री अल्पवयातच झाली होती गरोदर व हे तिने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया ही मराठी अभिनेत्री कोण आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कसोटी जिंदगी की, झुंज मराठमोळी, पहचान, एकदम कडक, बिग बॉस मराठी 1, कस्तुरी, असल पाहुणे, इरसाल नामुने व बिग बॉस हिंदी 12 यासारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे. मेघा धाडे अल्पवयातच प्रेग्नेंट झाली होती असं तिने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले की शाळेत असतानाच तिने अभिनयाची सुरुवात केली, पण तिचे पालक कधीच तिला साथ देत नव्हते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यामुळे तिला अनेक बंधनांचा सामना करावा लागला. तिच्या किशोरवयातच ती गर्भवती झाल्यावर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. ती जळगावच्या तिच्या गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली होती. 5 महिने झाल्यावर तिला गर्भधारणेची माहिती मिळाली आणि तिला पालकांच्या मदतीशिवाय बाळाला जन्म द्यावा लागला. तिने पुढे सांगितले की गर्भधारणेची बातमी समजल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिच्यावर त्याचा दोष ठेवण्यात आला. तिचा भाऊ 7 वर्षे तिच्यासोबत बोलला नाही. मात्र तिच्या आईने कठीण काळात तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तिला अभिनेत्री होण्यासाठी प्रोत्साहन दिले. नंतर तिला कसोटी जिंदगी की या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ती किस देश में है मेरा दिल आणि कस्तुरी या मालिकांमध्येही झळकली आणि नंतर मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. करिअरमध्ये यश मिळाल्यानंतर ती एका अभिनेत्यासोबत 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिच्या प्रियकराच्या अतिप्रतिस्पर्धी स्वभावाला कंटाळून तिला नाते संपवावे लागले. 2 ब्रेकअप नंतर तिला पुन्हा प्रेम मिळाले आणि तिने आदित्य पावसकर सोबत लग्न केले. तिने सांगितले की ती कधीच विचार करत नव्हती की ती लग्न करेल, परंतु आता तिला एक सुंदर कुटुंब लाभल्याचा आनंद आहे. या जोडप्याला साक्षी आणि वेदांत अशी 2 मुले आहेत. मेघा धाडे लवकरच झी मराठीवरील सावळ्यांची जणू सावली या नवीन मालिकेत दिसणार आहेत. तर मित्रांनो, मराठी मालिका न्यूज या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.